नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आमचे माहूर तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की पिंटू पाटील वायफणीकर यांच्या पुढाकारातून माहूर सिंदखेड बस सेवा सुरू। विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले पिंटू पाटील यांचे आभार। नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू भारत स्वातंत्र्य करण्यात आली असून माहूर सिंदखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्यातील ठिकाणी ये जा करणाऱ्यांना सगळ्यात मोठी समस्या होती। असंख्य विद्यार्थ्यांना मार्ग पायानं जावं लागत होतं। त्यामुळं आम्ही सर्व विद्यार्थ्यांमार्फत एक आंदोलन उभारलं। त्या आंदोलनाला आज यश आलं। आज आमच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच बस आल्यामुळं बघू शकता विद्यार्थ्यांमध्ये किती आनंद आणि चैतन्य निर्माण झालेला आहे। माननीय हेमंतभाऊ पाटील कॅबिनेट मंत्री यांचे मला पत्र ज्या दिवशी मिळाले, मी भाऊला सांगितले अशी अडचण अशी आमच्या विद्यार्थ्याची अडचण आहे। त्यांनी तात्काळ दखल घेऊन कलेक्टर महोदयांना फोन करून सांगितले। कलेक्टर महोदयांनी विभागीय आयुक्त असतात परिवहन मंडळचे आपले भारती साहेब यांना तात्काळ आदेश दिले की बाबा विद्यार्थ्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, विद्यार्थ्याला तात्काळ बस उपलब्ध करून द्या। त्यामुळं माननीय हेमंतभाऊ पाटील यांचे सुद्धा आम्ही सर्व मनातून आभार व्यक्त करतो। त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख शिवसेनेचे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। माहूरचे बीडीओ साहेब, आगार प्रमुख यांनी सगळ्याच्या प्रयत्नामुळं हा दिवस आम्हाला आज आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळं भविष्यामध्ये अशा बऱ्याचशा गावामध्ये काही अडचणी असतील त्यांनी माझ्यासोबत संपर्क संख्या आहे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना पायी जावं लागत होतं। यांच्यामुळं यांच्या चेहऱ्यावर आज आनंद बघू शकतो आपण। आणि या बसचं नाव यांनी लाल परी असं बस ठेवलेलं आहे। महत्वाचं म्हणजे हिप हिप